यवतमाळ जिल्ह्यात गेले 2 आठवडे संततधार झालेल्या पावसानंतर सोयाबीन पीक जे आहे ते आता पिवळं पडायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की अनेक भागांमध्ये अशा पद्धतीनं येलो मोजॅकचा प्रादुर्भाव जो आहे तो या सोयाबीन पिकावर जो आहे तो पाहायला मिळत आहे। पानं जी आहेत ती संपूर्णतः या ठिकाणी पिवळी जी आहे ती पडायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ही सोयाबीनची झाडं जी आहेत ती पिवळी पडायला सुरुवात झालेली आहे। संततधार पावसामुळे तण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि सध्या शेतकरी फवारणी आणि त्यासोबतच डवरणी करून या संपूर्ण पिकाला जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करत आहेत। येलो मोजॅक सोबतच पिकांवर पाहिलं तर उंटअळीचा देखील प्रादुर्भाव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे सोयाबीन पिकाचं यावर्षी उत्पादन घटण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। सरकारकडून या शेतकऱ्यांना काही मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या संपूर्ण परिसरात जर पाहिलं तर सध्या सोयाबीन पिकावर जिल्ह्यात येलो मोजॅकचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।